बोलताना सावध राहा. तुमचा हेवा वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलण्याआधी सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींसोबत दुसऱ्या व्यक्तींबद्दलच्या तुमच्या भावना सांगणे टाळा. कमीत कमी वेळा बोला आणि त्याला तुमच्या कोणत्याही योजनांबद्दल सांगू नका. ओव्हर शेअरिंग टाळा. बऱ्याच वेळा आपल्या मित्रांशी बराच वेळ बोलत असताना ते अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर करू लागतात. इतर लोक याचा फायदा घेऊ शकतात. तुमचा मस्तर करणाऱ्या लोकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते. वागण्यात सकारात्मकता ठेवा. जर तुम्हाला कळले की एखादा प्रिय मित्र तुमचा हेवा करत आहे आणि तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे, तर परिस्थिती सकारात्मकपणे हाताळा. यामुळे नात्यातील कटुता टाळता येते. तसेच वागणूक योग्य राहील. एखाद्या गोष्टीबद्दल वाद घालणे टाळा. असे लोक कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत मस्तर करणारे लोक तुम्हाला प्रत्येक क्षणाला भडकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही वाद घालण्याऐवजी किंवा ओरडण्याऐवजी शांततेने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करा. गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. न बोलणे, दुर्लक्ष करणे आणि अंतर राखणे यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मित्राशी बोला आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही समस्येचे मूळ कारण काय आहे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून वाढणारे अंतर दूर करता येईल.